आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे शहांच्या भेटीला दाखल झालेत। अमित शहा आणि शिंदे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे, भेट सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। काही दिवसांपूर्वी अमित शहा हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये आलेले होते। त्याही वेळेला सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतलेली होती। आज जेव्हा अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आलेले आहेत तेव्हा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाले। तर अशी माहिती समजते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही थोड्याच वेळात अमित शहांच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत। कालच अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं। 2 दिवसीय अमित शहांचा मुंबईचा दौरा आहे आणि आजच सकाळी एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अमित शहांची भेट घेणार असल्याचं समजतंय। तर या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे या संदर्भात आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। ऑपरेशन टायगरची देखील वारंवार चर्चा होतच असते। या अनुषंगाने देखील या भेटीमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये वारंवार भेटी होत आहेत आणि त्यामुळे या भेटीचा नेमका तपशील समजू शकत नाहीये। मात्र अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ही भेट असू शकते। राज्यातल्या राजकीय समीकरण असो, सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी असो, या सगळ्या अनुषंगाने या भेटीला विशेष महत्त्व आहे। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजय, एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं समजतंय। देवेंद्र फडणवीसही पोहोचणार आहेत। या भेटीचा काही तपशील समजू शकलाय का? काही वेळापूर्वीच म्हणजे अगदी नुकतंच जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते सह्याद्री अतिथीगृहावर जे ते पोहोचलेले पाहायला मिळाले। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की कालपासून केंद्रीय मंत्री अमित शहा जे भाजपचे देशातील मुख्य नेते म्हणून म्हटले जातात ते जे ते मुंबईत वास्तव्य असतात। आज 2 कार्यक्रम जे ते 11 वाजल्यापासून सुरू होणार आणि त्याला त्यांची उपस्थिती असणार आहे। पण तत्पूर्वी अगदी तासाभरापूर्वी जे ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते नुकतेच सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले पाहायला मिळाले। या आधी मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले, तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची सुद्धा उपस्थिती असल्याची माहिती जी ती सूत्रांनी दिलेली। पण एकनाथ शिंदेचा तर संपूर्ण ताफा जो आहे तो माध्यमांसमोरून गेलेला आहे। काही वेळातच जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी जे ते अमित शहा यांच्या भेटीला येणार आणि त्याच्यानंतर ही सगळी नेते मंडळी एकत्रितरित्या जो तो कार्यक्रम अमित शहांचा नियोजित दौरा आहे त्या ठिकाणी प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळेल। पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मुख्यमंत्री पोहोचण्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिथीगृहावर पोहोचल्याने जे त्या भुवया राजकारणातल्या उंचवल्या गेलेल्या आहेत। कारण की आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात काही गडबड किंवा राजकारणात जे वातावरण फिरलं, चक्र फिरलं की थेट एकनाथ शिंदे दिल्ली गाठतात आणि अमित शहा यांची भेट घेतात। आणि आताही ज्यावेळेस केंद्रीय नेते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या आधी उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी आपल्याला लावलेली पाहायला मिळते। सोबतच भाजपचे इतर नेते आहेत ते आधी पोहोचलेत अशी कळते। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम पोहोचलेले कळतात। पण महाराष्ट्रातला भाजपचा जो मुख्य चेहरा आहे, मुख्यमंत्री जे ते ज्यांच्याकडून संपूर्ण सत्तेचा रणगाडा चालवला जातो ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप पोहोचलेले नाही। पण तत्पूर्वी जो भाजपचा मित्र पक्ष आहे 2022 पासून जो मित्र पक्ष सोबत आला, सत्तांतर झालं, त्याच्यातील महत्त्वाचे नेते शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे भुवया उंचवल्या गेलेल्या आहेत। 11 वाजतापासून जे ते अमित शहा यांचा जो आहे तो नियोजित दौरा असणार आहे आणि तसंच शेड्यूल जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा असणार आहे। पण या राज्याला 2 उपमुख्यमंत्री, त्याच्यातला एक उपमुख्यमंत्री हा नेहमीच चर्चेत असतो, तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि ते नेहमीच अमित शहांच्या जवळच्या झालेत अशा सुद्धा चर्चा असतात। आणि त्यावेळेस या सगळ्या चर्चा सुरू असताना आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आधी म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या आधी जे ते या भेटीला विशेष महत्त्व आहे। एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडतं आणि त्यासोबतच आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेलच। अजय, धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। अमित शहा मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहांचं स्वागत केले। नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित कार्यालयाचं अमित शहांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे। सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। या कार्यक्रमानंतर BSC इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला अमित शहा उपस्थित राहतील।